निर्णय आलेला आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या प्रलंबित निवडणुका हा 4 महिन्याच्या आत घेण्याचा. तर हा जो सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे हा नेमका स्वागतार्ह आहे. आणि आपल्याला माहीत आहे की लोकशाही हे लोकांसाठी केलेलं राज्य असते. आणि जी ब्युरोक्रेसी आहे किंवा जी सामान्य नागरिकांप्रती प्रशासनिक उदासीनता आहे ते फक्त ज्या निवडणुका होतात त्याद्वारे आपण भरून काढू शकतो. पण अशा जर निवडणुका लांबणीवर राहिल्या तर जो लोकांशी लोकशाहीचा वरचा जो विश्वास आहे तो राहणार नाही. आणि आता आपल्याला हे माहीत राहते की जे आपले लोकल नगरसेवक राहतात त्यांचा जो आहे त्यांच्या वार्ड्समधले जे लोक राहतात त्यांचाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या साधा संपर्क येतो. ते त्यांना ओळखतात किंवा ते त्यांचे कामं करू शकतात. पण जे प्रशासनिक लोक असतात त्यांचा असा कुठलाही संबंध स्थानिक लोकांशी येत नाही. त्याच्यामुळे त्यांचे जे कामं करण्याची जी उदासीनता असते ते जास्त असते. त्यामुळे अशा जर निवडणुका झाल्या नाही तर हे प्रमाण जास्त वाढते. त्यामुळे जो हा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे त्याचे मी स्वागत करतो. आणि प्रशासन जे आहे ते याची अंमलबजावणी नेमकीच करेल याची मी खात्री बाळगतो.